वेर्णेकरांचो लाडको पोर गौरीशा या वेर्णेकरांचो लाडको पोर वेर्णेकरांचो लाडको पोर आमच्या मेळातलो नाचरो मोर भरोशाचो सवंगडी हाकेक धावणारो गडी कधीच मनात नाय तिडा पयस जाव तुझ्यापासून इडा पिडा वेर्णेकरांचो लाडको पोर आमच्या मेळातलो नाचरो मोर नाटका लितय नाटका करतय नवी नवी सौंगा पेरतय कवी मनाच्या राजा कवना रचय बरोबर आमकाय नाचय वेर्णेकरांचो लाडको पोर आमच्या मेळातलो नाचरो मोर कधी गुरु कधी सिंह गर्जना सुरू कधी कलाकार कधी चित्रकार कधी माची मौज मस्तेचो महामेरू वेर्णेकरांचो लाडको पोर आमच्या मेळातलो नाचरो मोर कधी खेळ कधी मेळ कधी परिषद कधी अधिवेशन कधी प्रकाशन कधी प्रदर्शन कधी संभाषण कधी पिक्चर कधी लेक्चर कधी संघटन कधी पर्यटन वेर्णेकरांचो लाडको पोर आमच्या मेळातलो नाचरो मोर 32 वर्साचो वांगड 50 गाठली हातात सोन्याची ताटली 50 गाठली तुझ्या हातात सोन्याची ताटली 50तली आमच्या वांगडा 32 वाटली ताळयेर नाय केस तरी पण ती आमचो हिरो वेर्णेकरांचो लाडको पोर गौरीशा आमच्या मेळातलो तिया नाचरो मोर गौरीश वेर्णेकार एक बऱ्यापैकी फामाद चित्रकार आमच्या गोंयचो आणि आयज ताचो वाडदीस म्हणजे आयज तुजो वाडदीस गौरीश तुका हांव शुभेच्छा दिवपाक ही 2 उतरां उलयतां तुजी आनी म्हाजी वळख आर्ट कॉलेजा वरसूनच जाली तूं म्हाजो ज्युनियर आणि हांव जाणा की तूं एक जशें आर्ट कॉलेजीन जे आमचे स्टुडंट म्हणजे आर्ट कॉलेज पास आउट जाल्या नंतर आर्ट कॉलेज शिकोवन गोवा कॉलेज ऑफ आर्ट्स भितर हे BFA डिग्री घेता आमी MFA डिग्री घेता आणि त्याच्या उपरांत हांवें पळयल्यात की आर्ट कॉलेजचे स्टुडंट मागीर कवी जाल्यात एक्टर जाल्यात काही फिल्मांनी गेल्यात कोण डायरेक्टर जाल्यात कोण फिल्माचे शुटिंगूय करतात त्याच्यात पैकी तूंय तसोच एक संवेदनशील कवी आसा कोंकणीन तूं खूब कविता बरयता नाटकांनीय कामां केल्यात त्यानंतर हांवें पळयलां की तुका खूब एवॉर्डूय मेळ्ळ्यात सन्मान मेळ्ळा वतात थंय सन्मान मेळ्ळा आणि हांव IMBचो चेअरमॅन आसतना इन्स्टिट्यूट मॅनेजीस जागांजा ह्या संस्थेचो चेअरमॅन आसतना एग्मा ही जी गोंयच्या सगळ्या आर्ट टिचरांची एक संस्था त्या संस्थेची धुराय तूं सांबाळटालो आणि तेन्ना हांव चेअरमॅन आसलो आणि तूंय सगळ्या टिचरांक घेवन आर्ट टिचरांक घेवन IMBन आमी म्हाज्या वांगडा मेळोन आमी खूब चित्रकारा खातीर कार्यक्रम राबयले आणि ह्या कार्यक्रम राबयपाकूय तुवें खूब पुढाकार घेतलो खूब मदत केली चित्रकारांचे भले जावचे गोंयांत एक बरे कलाकार निर्माण जावचे असोय तुजो सदांच प्रयत्न आसता मागीर आमी खूब फावटी आउटडोर स्केचिंगेक गेले आउटडोर वचून आमी वॉटर कलरान ड्रॉइंगां केली तेन्नाय तुजो खूब पुढाकार आसतालो आणि तुज्या सारको एक मनीस जे तशे सगळे चडशे आर्ट कॉलेज केल्या नंतर कलेची सेवा केल्या नंतर एक मनीस तर सगळेच असतात पण मनीस जाता आणि तो संवेदनशील जाता तसो तूं संवेदनशील एक कलाकार आसा आणि त्याचो वापर तूं कवितेन करता आपल्या चित्रकलेन करता आणि तूं बऱ्यापैकी एक टिचर आसा सद्या इस्कॉलान शिकयता आयज तुज्या आयुश्याची 50 वर्सां पूर्ण जाता आणि 50व्या वर्सान तूं पदार्पण करता तर तुका म्हाजे कडसून आणि तमाम आमच्या सगळ्या चित्रकार मित्रां कडसून कलाकारां कडसून तुका वाडदिवसाच्यो खूब खूब शुभेच्छा.
तुका आयुष्याची 50 वर्सां पूर्ण करतना हांव भरभरून शुभेच्छा दिता. कला क्षेत्रांत, साहित्य क्षेत्रांत तुवें मेळिल्लें योगदान, नाट्य क्षेत्रांतय तुवें केल्लें योगदान आज काणकोणच्यान पणजी न्ही तर गोंयभर पावला. निश्चितच म्हाजो इश्ट, म्हजो सांगाती, जेचे बरोबर हांव गोवा कॉलेज ऑफ आर्ट पूर्ण केलें. 92 ते 97 हो आमचो 5 वर्सांचो आर्ट अँड कॉलेज मधलो प्रवास हो एक वेगळ्या गोंयच्या धर्तेर. तूं काणकोणा, हांव पेडण्यां, 2 तोंकां जोडटना साहित्य क्षेत्रांत तूं दिल्लें कोंकणींत योगदान आयज हांव मराठी भितर बरयता. आनी म्हाका निश्चितच आमच्या दोगांयकूय जेन्ना एक आमचो प्रोफेसर आरे काणकोणकार म्हणटालो किंवा आरे पेडणेकार म्हणटालो तेन्ना दोगूय आमी हसतमुखान सामोरे जातना आज साहित्य क्षेत्रांत गोंयच्या दोनूय समभाशा बरोबर काम करतात आनी गोंयचें नांव साहित्यान व्हड करपाक आमी यत्नशील आसात. निश्चितच आमच्या ह्या दोस्ती खातीर म्हणया, बरोबर आसल्या सांगाती खातीर म्हाका तो उगडास याद येता जेन्ना आमी काणकोणची तरंगा ह्या तुज्या पंगडा वांगडा, ह्या तुज्या ग्रुपा वांगडा युवा महोत्सव आमी जागयताले. आनी म्हाका हांव सदांच हांव याद दवरता तुका आनी तुका म्हाज्या सांस्कृतीक चळवळीचो अविभाज्य घटक मानता. कित्याक म्हजी सांस्कृतीक चळवळ ही काणकोणच्यान, तुज्या काणकोणची तरंगा ह्या ग्रुपांतल्यान जाल्या. जायत्या वेळार आमी बरीचशी अशी इनामां मेळयल्यात आनी तेतूनच आमच्या कला क्षेत्रांतलो वावर मोठो जाला. म्हाका सदां हाचो उगडास उरतालो की काणकोण ही म्हाजी सांस्कृतीक चळवळ सुरू करपी तालुको किंवा जागो आशिल्लो, ज्या जाग्यार तुमी प्रशांत देसाय ह्या सगळ्याक हांव उगडास करता. तुजी आज 50 वर्सां तूं आयुश्याची पुराय करताय. एक वेगळ्या टप्प्यार तूं पावला आनी आयज तूं एक साहित्यीक बरो पैकी कोंकणीच्या क्षेत्रांत फुडें गेला. निश्चितच तुजें नांव व्हड जाल्लेंच आसा. तूं गोंयचें नांव ह्या क्षेत्रांत व्हड करपाक ह्या फुडें प्रयत्नशील उरतलो आनी उरिल्ल्या ह्या आयुश्यांत जे तुका आतां फुडें तूं त्या हितून आणखी एक गोंयचो नामनेचो साहित्यीक म्हणून नांव मेळोवचें कलाकार तूं आसात. त्या कला क्षेत्रांत आनी साहित्य क्षेत्रांत व्हडलें अशें योगदान तुजें आसचें आनी आमचो इश्ट म्हणून तुका मेळोवपाक आमकांय अभिमान भोगचो. तुका परत एकदां तुज्या जन्मदिसाचे भरभरून अशें हांव शुभेच्छा दितां. गौरीश बाब गोंयचो एक फामाद चित्रकार, कवी, लेखक, उल्याक पावपी, आपूण जावन दुसऱ्यांक मदत करपी असो एक धडपडीचो मनीस. ताका सामाजीक कार्य करपाक खूब आवडटा. ताका 50व्या वाडदिसाची उणीत परबी आनी ताका बरी भलायकी, सुखी समाधानी आयुश्य मेळचें अशें देवा कडेन मागता. देव बरें करूं. गौरीश, सर्वप्रथम म्हणजे तुला तुझ्या 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 50 हा फक्त आकडा आहे. तर आपली मैत्री कॉलेजपासूनची आहे आणि तेव्हापासून मी तुला ओळखते आहे. गौरीश म्हटलं की अजूनही माझ्या चेहऱ्यावरची स्माईल येते, कारण गौरीश म्हणजे सर्वांना हसवणारा, फक्त हसवणारा आणि पोट धरून हसवणारा असा आहे गौरीश. आणि नेहमी सर्वांना मदतीला तयार असतो, अजूनही आहे. आणि माझी एवढीच इच्छा आहे की देव त्याला चांगलं त्याला आरोग्य देऊ दे, त्याची तब्येत, त्याची सर्व इच्छा पूर्ण करू दे, एवढीच माझी देवाशी प्रार्थना आहे. आणि गौरीश, तुला पुन्हा एकदा माझ्याकडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे गौरीश. हॅपी बर्थडे गौरीश. म्हाका दिसता आमची वळख 28 वर्साची आता. हांव 28 वर्साच्यान वळखता तुका. आनी जे जाय पळय म्हणजे एडवायस खूब दिता, जे जाय तितकेच घेता, नाका ते घेना हांव तुजे कडल्यान. म्हाका याद आसा गौरीश, तुज्या पेंटा परस म्हाका तुजे वर्ड्स याद आसात. आनीक आमकां खूब जाण फाटल्यान तोमणे मारताले की यांची कवी संमेलन सुरू म्हणून, तूं म्हाका आपली कविता आयकयतालो आनी म्हाका ती कविता आयकपाक आवडटलें. कारण कितें तर जे वेळार पेंटींग करताले तेन्ना फक्त पेंटींग करताले आमी, पूण जेन्ना आमी कविता आयकताले तुजी पळय, म्हणजे आमी म्हणजे हांव, त्या वेळाचेर म्हाका त्या कवितेन आनीक रंग दिसताले. म्हाका मागीर पेंटींग करून मजा येताली. तुजी कविता याद आसा म्हाका, ती सबंद याद जायना पूण कावळे अशी तुजी कविता आसा, रायट. सो ह्या सुवातेचेर जमल्यात किंवा जंय हे व्हिडिओ पळयतात थंय प्लीज कमेंट करून तुजी कावळे ही कविता घाल. गौरीश, ऑल द बेस्ट.
ऑल द बेस्ट अँड विशिंग यू वन्स अगेन व्हेरी व्हेरी हॅपी हाफ सेंचुरी. गौरीश वेर्णेकार हो म्हजो बरो मित्र आनीक ताका 50 वर्सां पूर्ण जाता गोल्डन जुबली लायफाची. म्हज्या हिशोबान ताजें दर एक दीस हो गोल्डन जुबली आसा, गोल्डन डे आसा आनी त्या अर्थान हें स्पेशल ऑकेजन आसा. एक बरो कवी, एक बरो विचार करपी, विचारवंत, शब्दांत बरें खेळपी, विचारांक बरे तरेन मांडपी आनीक म्युजीक दिवपी, म्हणजे सगळें एक कला ताजे कडेन आसा. प्लस तो आर्टिस्ट, ट्रेंड आर्टिस्ट आनी विविध अशा क्षेत्रांत ताजें कार्य आसा. ताच्या भायर ताजें जे ऑर्गनायजेशन्स आसा ताजे तो कमिटीचेर आसात. हातूंत सगळ्यांत तो इतले फिजिकली स्ट्रेनींग आसता पूण तो इतलो वावर करता की कांय न्ही कशें दिसता. कित्याक म्हाका खूब फावटी तो पणजे मेळटा, काणकोणच्यान पणजे पावलो किंवा मडगांवच्यान पणजे पावलो तरी सुद्दां एनर्जेटिकली काम करता. अशीच ताका एनर्जेटिकली काम करपाची उमेद आनी देवाची कृपा ताजेर आसची अशें हांव देवा कडेन मागतां. आनी ताचे 50 वर्सां पूर्ण जालीं आनी 50 वर्सां बरें आरोग्य आनी आयुश्य आसून जावचें आनी ताणें बरें आनी योगदान दिवचें समाजा खातीर अशें म्हणून हांव म्हजे 2 शब्द आटोपते घेतां. Happy birthday, Gaurish. You are my best friend, and this melody is for you and our friendship. All the best. खरं सांगायचं म्हणजे गौरीश वेर्णेकर हा माझा म्हणजे कॉलेजमधून मित्र. म्हणजे BFA करताना आपले फाईन आर्ट चालू असताना पहिल्या वर्षात म्हणजे एकंदरीत फर्स्ट इयरमध्ये मी त्याला जास्त ओळखत नव्हतो कारण सगळेच जण बरोबर होतो आपण, म्हणजे 40 जणांची टीम होती. पण दुसऱ्या वर्षी जेव्हा आपण अप्लायडमध्ये गेलो ना तेव्हा गौरीश वेर्णेकरचं एक विशेष नातं माझं आणि त्याचं एक विशेष नातंच होतं. म्हणजे सांगायचं म्हणजे त्यावेळेला मला वाटतं एक बारीक एक मुलगा, म्हणजे आता जसं गौरीश दिसतो त्याच्या ऑलमोस्ट म्हणजे 10 to 15% मध्ये जे पूर्ण त्याची जी हे आहे शरीरयष्टी जी आहे ते म्हणजे 25% होती साधारणपणे. म्हणजे असा एक माणूस रोज म्हणजे तो त्यावेळेला सुद्धा त्याची बऱ्याच वेळा तो बऱ्याचशा गोष्टी मला सांगायचा, येऊन बोलायचा, प्रमोद मस्त यो रे, मस्त यो रे, मस्त हे मातशें ऐक रे. म्हणजे त्यावेळेला सुद्धा त्याला कवितेची एवढी कविता लिहायची, खास करून कवितेबद्दलच मी बोलतोय कारण त्यामध्ये त्याची एवढी प्रगती होणार एवढं मला म्हणजे स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. म्हणजे तेवढा तो पुढे गेला कारण त्यावेळेला म्हणजे साहजिकच तो रसिक शोधायचा आणि मला ते आवडायचं कारण मला पण लहानपणापासूनच असं कविता किंवा गाणं किंवा मी पण एक रसिकच आहे. म्हणजे ही जी त्याचं जे एक कविता लिहिण्याचं जे शैली आहे ते एक छोटंसं बाळ असताना मी बघितलेलं आहे. त्याच्या मनातलं जे हे आहे ना ते, तर आज मी बघतोय की ते छोटंसं बाळ अवाढव्य होऊन तो एक मोठा कवी झालेला आहे. 50ची हे गाठणं आणि पुढे आणखी 50 म्हणजे 100, 105 तरी तो सहज काढणार एवढं मी ठासून. गौरीश बाब, तुका वाढदिवसाची हुनहुनीत परबी आणि शुभेच्छा. हांव खूब स्वताक भाग्यवंत म्हणटा तुजी मैत्रीण आसा म्हणून. कित्याक काय म्हणशी जाल्यार तूं इतली प्रगती करून सुद्दां एक सादो मनीस जावन सगळ्या लोकांक फ्रेंडां मदीं आमच्या मदीं तुजे विचार मांडटा किंवा आमकां उमेद हाडटा आनी सदांच तूं असो रावचो अशी देवा कडेन हांव प्रार्थना करता. तुजें आरोग्य बरें उरचें आनी जशें तूं आमकां एकठांय हाडल्या
तशीच तूं आमकां दवरची हेच्या फुडें आनी तुमचें कुटुंब सुद्दां आमच्या मदीं मेळून मिसळून वागता अशीच आमची हीच हांव देवा कडेन प्रार्थना करता. हाय गौरीश, तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 50 इज जस्ट अ नंबर, पण तू जसा कॉलेजमध्ये होता तसं अजूनही आहेस. केअरिंग, लव्हिंग अँड अंडरस्टँडिंग. विशिंग यू व्हेरी लॉंग अँड हेल्थी लाईफ. थँक्यू. आयज हांव एलिट आनी जुलेट म्हणजे पोती नागासकर आसा. खरेंच म्हणल्यार आमकां एक खोशी भोगता. तूं आमचो इश्ट आर्ट कॉलेजीन, गोवा कॉलेज ऑफ आर्ट तूं आमकां भेटलो. खरेंच म्हणल्यार तूं आमचो सिनियर. आनी त्या उपरांत इश्टाकूच वाडत गेली आनी इतली आमी एकठांय आयली. इश्ट आसलो तो गरजी कशी आनीक एक उमेद आमकां भोगता. 18 तारीख सप्टेंबराची 2024 आयज तूं तुजो 50वो जल्म दीस समोरता. ह्या तुज्या 50व्या जल्म दिसाक आमची तुका उनुनीत पोरवी. तूं कवी जालो, तूं चित्रकलाकार जालो, तूं एक माचयेचो कलाकार जालो. तुका लायतलें कांयच ना. एक शेट भांगार फातराक लावन तोपासता, भांगार फातरार घांसता अशी म्हणणी आहा. आनी तो पळयता तें भांगार वो तें कितें. तुका तर फातरार घांसलो जाल्यार म्हाका दिसता तुज्या आंगांतल्यो कितल्योच आमकां एक हे मेळटल्यो. कितें म्हणटा कला. या कित्याक हांव म्हणटा एक आर्टिस्ट, एक कवी, एक गीत गावपी, रंगभुमेर म्हणजे माचयेर नाटकांत कलाकार तूं कला केली. बेस हितून आमचे चलचित्रांत सुद्दां तुवें पार्ट केलो. सो आयज ह्या दिसाक आमी दोगांय तुका हांव एलिट आनी जुलेट बरें हे सावंड येता. जाणा दुयेंसूय जशी तुजी पिराय वाडटा तशेंच दुयेंसूय वाडटा. सो देवान तुका राखचो, सांबाळचो. तुज्या फॅमिलीच्या सांगाताक, इश्ट मित्रांच्या सांगाताक आनीक खूब वर्सां काडूं. सो वी टुगेदर विश यू हॅपी बर्थडे गौरीश बाब. असोच सदांच हांसतो, मुक्कामोळाचो, गुडगुडीत लाडू कसो. आमी ल्हान आसता म्हणल्यार आमचो बाबू गुडगुडीत गुडगुडीत तसो तो गुडगुडीत. आतां आंगानूय गुडगुडीत जाला आनी उलोवपांतूय गुडगुडीत आनी गोड उतरांनी असोच आसचो तुजो स्वभाव. ओके, एन्जॉय युअर डे. गौरीश बाब, व्हेरी हॅपी बर्थडे. आणि एक वर्ष गेले तू मात्र तसोच आसा. लविंग, काइंड, केअरिंग, एन्थुझियास्टिक गौरीश that I know from the time we were together in college till date. अजूनपर्यंत तसोच आसा आणि तसोच रावचो. दॅट्स द ब्युटी ऑफ गौरीश. तुजे बद्दल उलोवचें म्हटल्यार खूब आसा गौरीश. लॉट ऑफ थिंग्स आय कॅन गो ऑन एंड ऑन. In short, Gaurish, you're a man with great heart, a loving, kind heart, who makes it a point to bring everyone together and keep us together. ही जी फॅमिली जी तुवें घडोवन हाडली, GCA फॅमिली, इट्स ऑल बिकॉज ऑफ यू. तुवें फुडाकार घेतलो म्हणून आज पर्यंत आमी आर टुगेदर. वी हॅव अ गेट टुगेदर्स, इट्स ऑल बिकॉज ऑफ यू. तुवेंची फॅमिली एक करून दवरल्या. Not only this GCA family, even your family has become part of our lives now. That's the beauty of Gaurish. That shows what family you come from. Loving, kind, caring family. Besides this, Gaurish, you have done a lot of work in your life. Besides being an art teacher, an artist, you write poetries, some write-ups. You do your Lions Club activities. You have seen a lot of success, खूब awards, umpteen number of awards and felicitations, but that ego never came anywhere close to you. You did not allow that ego to come to you. The success did not go to your head. You are still the same Gaurish, I know, down to what? Loving, kind and caring. Tassos Rao, may God bless you Gaurish all the more in all the fields that you are in, and also God bless you with good health of body and mind. All the best. Have a nice, wonderful time.